तर आज आपण बनवत आहे हेल्दी बेसनाची पोळी. मी घेतले थोडं बेसन, म्हणजे भाज्याच्या बाबतीत थोडंच घेतलं कारण आपल्याला बनवायचं हेल्दी. आपण घेतलं एक काकडी, एक गाजर आणि थोडी कोथिंबीर. काकडी आणि गाजर एक एकच घेतले, म्हणजे जास्त नको, कारण बेसन कमी घेतलं होतं. त्यामध्ये मी टाकले काकडी आणि गाजर खिसून. याचा चांगली चव आहे. चिरून एवढी मजा येत नाही. मी जास्त व्हेजिटेबल टाकले नाही. मला कांदा टाकायचा होता पण कांदा लई कचकच लागतो, मी कांदा नाही टाकला. आता मी यात टाकते चिमूटभर हळद, थोडीशी मिरची पावडर तोंडाला चव येण्यासाठी. मी हिरव्या मिरच्या टाकल्या नाही, कारण हिरव्या मिरच्या म्हणजे काढायलाच अर्धा वेळ लागतो. त्यापेक्षा म्हणलं ठीक आहे, थोडी मिरची पावडर टाकून मस्तपैकी घेऊ. चिमूटभर मीठ, चवीनुसार तुमच्या अंदाजात तुम्हाला किती करायचं त्याच्यानुसार टाकावे. आता मी हलवून घेते मस्त पाणी टाकून. तुम्हाला माहीत असेल की काकडीत आधीकूनच म्हणजे पाणी असतं, त्यामुळं पाणी थोडंच टाका, जास्त नका टाकू. मला माहिती आहे तुम्हाला माहिती असेल, पण व्हिडिओ बनवते म्हणलं सांगायचं काम तर असतंच. सगळे सांगतात म्हणून सांगते. आणि यात मी जर जास्त पाणी टाकले, माझ्यासारखी चूक तुम्ही करू नका. पाणी थोडंच टाका, चांगलं बनतं वाले. टेन्शन नाही घ्यायचं, हेल्दी खायचं, हेल्दी वेट लॉस. म्हणजे मला वेट लॉस करायचं आहे, त्यासाठी आहे मी. म्हणजे आठवड्यातून 2दा तरी ही रेसिपी करते आणि खाते. चांगलं लागतं चवीला. चांगलं हलवून घ्या, गुठळ गुठळ नका ठेवू. मी त्यासाठी म्हणजे मी जसं हलवते तसं झालं. म्हणून व्हिडिओचा जास्त मोठा होतोय मला माहिती आहे, पण ठीक आहे, बघून घ्या. पहिला व्हिडिओ आहे माझा, थोडंसं सहन करून घ्या मला. आता मी एवढी एडी केली, मी टाकायचं म्हणजे तव्यात टाकायचा व्हिडिओ बनवलाच नाही. किती हुशार आहे मी. मी डायरेक्ट टाकलं आहे. मी काय नाही, जसं थोडंसं तेल टाकलं आणि त्यामध्ये ते फक्त असं पसरून मस्त पातळ करून घेतलं. पातळ नाही झालं खरं तेवढं माझ्याकडं, पण ठीकठाक झालं. आणि हां, तव्यावरती कोणी कमेंट करू नका, मला माहिती तवा घाण आहे, पण ठीक आहे. चांगलं आहे, त्याचे चांगले येतात बेसन पोळी वगैरे. काळा आहे म्हणजे घाण नाही आहे, काळा आहे. तर ही माझी बेसन पोळी झाली रेडी. आता मी ही खाणार आहे मस्तपैकी टेस्टी. खरंच खूप छान लागते, एकदा ट्राय करा माझ्यासाठी. आता मी ह्याला बघणार आहे मस्तपैकी तारक मेहता बघत. तुम्ही पण तारक मेहता बघा आणि